साई स्पोर्ट्स वर्सेस NP स्पोर्ट्स या दोन टीममध्ये घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल। कदाचित आजच्या दिवसामध्ये छोटे मोठे युद्ध संपले आणि आजच्या रात्रीमधील हे महायुद्ध पाहायला मिळेल, कारण दोन दिग्गज संघ। चला NP स्पोर्ट्स संघाचा 12वा खेळाडू आपण यायचे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचे, अन्यथा पेनल्टी। उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला एक गाव ग्रामीण 11 खेळाडू आणि कल्याण डोंबिवली भिवंडी परिसरातील काही संघ पाहायला मिळतील। उद्या देखील ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल 8व्या दिवसामध्ये आणि एक गाव 11 ग्रामीण संघ तुम्हाला पाहायला मिळतील। उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण स्पर्धा पाहणार आहोत आणि 3 वाजता उद्या या स्पर्धेला सुरुवात होईल। डे नाईटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। कदाचित आजचं चित्र आपण पाहिलं तर सकाळच्या 17 पासून ही मॅच चालू झाली आणि आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतो अंतिम सामन्यामध्ये आपण आहोत। अंतिम सामन्यामध्ये 12 संघांमधून हे 2 संघ पुढे सरकलेत। NP स्पोर्ट्स शहापूर संघाला विनंती असेल, पहिला बॉल जर इथून पहिल्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिला बॉल जर इथून पडला मैदानाच्या आतमध्ये तर तुमचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये नसेल तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असल्याची नोंद घ्यायची आहे। मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। सलामीची जोडी मैदानावरती दाखल व्हायची आहे। NP स्पोर्ट्स संघाला विनंती असेल आपण ओपनिंग पेयर मैदानावरती लवकरात लवकर दाखल करायची आहे। MI शेट्टी आणि कुणाल पेनकर हे 2 ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झालेत। पाच षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिली षटक पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या वतीनं पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आघाडीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। हे सर्व काही गोष्टी या अंतिम सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद या मॅचला, या सामन्याला, या स्पर्धेला प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। आघाडीची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला सूरज आणि त्याच्या समवेत हेमंत ही सलामीची जोडी आणि आघाडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीने श्रावण डोंगरे। मॅचला आपण सुरुवात करायची आहे। 25 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांकडे असेल। 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र कंप्लीट करायचं आणि उरलेल्या 25 मिनिटांमध्ये द्वितीय सत्र कंप्लीट करायचे आहे। बॉलिंग ट्रॅकवरती श्रावण डोंगरे हा गोलंदाज आपण पाहतोय। श्रावण डोंगरे आणि स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज हेमंत आणि नॉन स्ट्राइक एंडला सूरज हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात NP स्पोर्ट्स संघाच्या वतीनं आणि आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो श्रावण डोंगरे। टाळ्यांचा कडकडाट होतो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र स्वागत केलं जातं शेवटच्या अंतिम सामन्याला। यावेळेस दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आयोजन कमिटीच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीने। जाऊया मॅचच्या दिशेने। श्रावण डोंगरे तयार। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, यावेळेस भन्नाट वेग आणि कदाचित आपण पाहिला तर अगदी खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला।
भरपूर चांगला चेंडू होता आणि कदाचित बाल बचावले गेले. आता फलंदाज सेमन आणि एक धाव इथे मिळते. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करत असताना फलंदाज हेमंतला आपण पाहिला आणि आता स्ट्राईक एंडला सूरज. पहिले षटक प्रगती पथावरती श्रावण डोंगरेचा पण पाहतोय. यावेळेस लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. चेंडू बॅटचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर पहिले षटक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल, कारण साई स्पोर्ट्स संघाने आपण पाहिलं तर 2 सामने जिंकले. त्यानंतर त्या संघाला बाय देण्यात आली. अगदी ड्रॉच्या स्वरूपात तो संघ पुढे सरकला आणि मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगली मेहनत करून NP स्पोर्ट्स शहापूर हा संघ देखील पुढे सरकलाय. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांचा भरघोष पाठिंबा आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्क लाईन. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहिलं आणि यावेळेस फलंदाजी करत असताना पूर्णपणे ब्लॉक केलंय फलंदाज सूरजला. धाव फलकावरती आपण पाहतोय. एक मिळते सिंगलच्या मदतीने. अगदी सिमेंटची पाटा विकेट आपण पाहतोय. 2 धावा फलकावरती. पहिले षटक प्रगती पथावरती. अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक आणि या 12 संघातून कोणता संघ आज क्वालिफाय होताना आम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ दिग्गज आहेत. शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारे संघ आपण पाहतोय. ओपन हाफ. आखो टप्प्याचा बॉल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक आणि चेंडू सरळ चाललाय. समालोचन कक्षाला सलामी देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज हेमंतच्या बॅटमधून हाय तो षटकार. घनाघाती प्रहार. काय बॅटिंग करतोय फलंदाज आपण पाहिलं तर हेमंत. व्यवस्थित रित्या चेंडूला कनेक्ट केलं आणि अगदी परफेक्ट बॅट वरती मिडल करत असताना फलंदाज हेमंतला पाहिलं. 8 धावा फलकावरती. श्रावण डोंगरेच्या अगेन्स्ट ठोकलाय षटकार 4थ्या बॉलवरती. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा सिंगल आपण पाहिला. 1 चेंडू डॉट आला आणि आता या षटकाराने धावसंख्या उंचावताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा फलकावरती आहेत. दोन्ही संघाचे भरपूर पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम फटका आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय स्लॉक सिपच्या माध्यमातून. चेंडू सीमा पार्क. आउट ऑफ द पार्क षटकार. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपण पाहिला हेमंतचा. अगदी मी तर म्हणेन मागच्या मॅच मध्ये तो थोडासा अपयशी ठरला, परंतु अगदी महत्वाच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करणं त्याला भागच पडेल आणि सलामीला मी काय येतोय याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. श्रावण डोंगरे या गोलंदाजाच्या विरोधात मात्र 2 षटकार ठोकले. 14 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलचं यावेळेस आपण पाहतो अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. गणेश डिंगोरे त्या ठिकाणी होते आणि कदाचित या क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवता आला नाही आणि रन्स मिळत आहेत 4. यावेळेस येतोय चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक अगदी 18 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलंय. सुरुवात अगदी स्वप्नवत केली NP स्पोर्ट्स शहापूर या संघाने. हेमंतच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. 2 सिंगल आपण पाहिलेत आणि सूरजला आपण पाहिला तर 1 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय आणि एका बाजूला 17 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय फलंदाज हेमंत. सुरुवात चांगली आहे. शेवट देखील चांगलाच पाहायला मिळेल असं म्हटलं जात आहे, परंतु आता गोलंदाज JD येत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचे पूर्वार्ध आणि या 5 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायचंय किती धावा इथे जमावेल NP स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सूरज तयार. बॉलिंग ट्रॅक होती सचिन JD. शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सचिन. 1च धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने सिंगल धावसंख्या पुढे सरकते. JDला माहिती आहे. सातत्याने आपण पाहिलं तर यॉर्करची लाईन JDची आम्ही पाहिली आहे. सुरुवातीला श्रावण डोंगरेने देखील जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकला.
अगदी स्वप्नीलच्या विरोधात. आणि आता देखील हा यॉर्क बॉल भरपूर चांगला पाहायला मिळते. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे आणि या ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना धाव मिळते 19 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल पुण्याच्या एकदा यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतात भन्नाट वेगाने त्याच्या भागाच्या बाहेर आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग गॉनला बीट करून. अगदी धोनीचा विचार केल्यानंतर 2 चेंडू मात्र आपण पाहिला तर भरपूर वेगाने तो चेंडूवरती आला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याला अपयश आलं आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती मिळत आहेत 4 प्रतिस्पर्धी संघाला. 23 धावा 23. षटक क्रमांक दुसरा जयदीप वरती देखील आक्रमण. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र खोदून काढलाय. हेमंत मात्र थांबत नाहीये. हेमंतला माहिती आहे महत्वाच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करणं भागच पडेल आणि ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज स्ट्रायकर एंडला. यावेळेस इथे इनफिल्डच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र आपण पाहतोय जेडीच्या विरोधात देखील आक्रमण होते आणि 4 धावा इथे मात्र एकवटत असताना अजून एक दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतात 4. थांबाचं नाव घेत नाहीये फलंदाज हेमंत आणि सलग लागोपाठचे 2 चौकार. सुरुवातीला लागोपाठचे 2 षटकार. पहिल्या षटकामध्ये श्रावण डोंगरेच्या अगेन्स्ट पाहिले, शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि आता मात्र लागोपाठचे 2 चौकार. कदाचित मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलाय फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर हेमंत या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाला. साई स्पोर्ट्स शहापूर आपण पाहतोय रनवे मध्ये थोडंसं अडथळा आपण पाहिला. गोलंदाज जेडीच्या धावसंख्या फलकावरती 27 धावा 27. 18 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा येत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल लोअर फुलटॉसचा हा चेंडू आपण पाहतोय एक्झिक्यूट केलाय कव्हरच्या दिशेने, परंतु कदाचित चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबा येतात आणि धाबा इथे वाचवायचे प्रतिस्पर्धी संघाच्या. ते मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण करणं तुम्हाला भाग पडेल, परंतु अगदी आपण पाहिलं तर इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळते. 2 धाबा एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. 29 धाबा. षटक क्रमांक दुसरं प्रगती बताबती असताना षटकातील 2 चेंडू शिल्लक. अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. भरपूर चांगले मॅच होईल यात मात्र शंका नाही आहे. जितकी धावा होतील तितके मात्र चांगला संघर्ष पाहायला मिळेल. यावेळेस शॉट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि अगदी आपण पाहिलं तर नटराज स्टाईलने हा चेंडू चालला ऑन साईडला. चेंडू सीमा रेषा पार. पंचांचा इशारा अंपायर सिग्नल. दॅट्स अ 4 रन. रन्स मिळत आहेत 4. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 33 धावा फलकावरती आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल चेडीचा आपण पाहतोय. कदाचित भरपूर काही प्रश्न विचारून गेला असेल हा चेंडू आणि 22च्या रूपाने रन्स मिळते 1. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपन्न झाला आणि षटकाची समाप्ती होत असताना 34 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या जे श्रावण डोंगरेचं षटक होतं. पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला फलंदाज हेमंतने आणि दुसऱ्या पॉवर प्लेचा देखील फलंदाज हेमंतने पुरेपूर फायदा करून घेतला आपल्या संघासाठी. 16 धावा तिथे जमावल्या. 34 धावा फलकामध्ये 17च्या सरासरीने आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज हेमंत 9 चेंडू 31 धावांवरती नाबाद खेळतोय. जर अर्धशतक या खेळाडूने झलकावलं तर संकेत दिनकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. फलंदाज हेमंतसाठी महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळ करत असताना आपण पाहिलं हेमंतला 31 धावांवरती ते नाबाद आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावा फलकावरती अगदी भन्नाट वेगाने पुढे सरकतात. धावत संख्येचा ग्राफ अगदी उंचावत असताना एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा 34 धावा 34 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅक वरती सचिवतात अतिश भांडे. मानफार्म गोटेगर बी संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक कमबॅक करावा लागेल. अगदी विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय फलंदाज हेमंतने आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता फलंदाज जो 2 या धावसंख्येमध्ये साथ देतोय हेमंत सारख्या फलंदाजाला सूरज.
यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने आला, परंतु अगदी आशाळभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. हेमंत शेट्टी मात्र तटस्थ आपण पाहतोय. आणि यावेळेस हा पहिला चेंडू आला डॉट. अतिश भांडेला आपण पाहतोय सातत्याने चांगलं व्हेरिएशन, भन्नाट वेग त्याच्याकडे आणि प्रचंड शक्ती त्याच्याकडे, प्रचंड वेग त्याच्याकडे. आणि या वेगाच्या जोरावरती वेगावरती स्वार होऊन जी गोलंदाजी केली जाते अतिश भांडेच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतोय 34 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अतिश भांडे आपण पाहतोय लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पुण्याचे एकदा आपटी देण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू येईल डॉट. धाबत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय अगदी स्थिर. आणि या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत गोलंदाज अतिश भांडे. श्रावण डोंगरेच्या विरोधात आक्रमण झालं, जेडीच्या विरोधात आक्रमण झालं, परंतु अतिश भांडेने मात्र अक्षरशः फलंदाज सूरजला मात्र थांबवलंय. सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येत आहेत आणि धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतोय. यावेळेस कदाचित लाईन चेक केली जाईल. पंच आम्हाला सांगतात इट इज नो बॉल. लाईनच्या देखील बाहेर अगदी हा चेंडू पिच झाला, परंतु पंचांनी दर्शवलाय की हा खराब चेंडू आहे अतिश भांडेचा. पस्तीस धावा धाव फलकावरती. नो बॉल देन फ्रीट. अतिश भांडे आपण पाहतोय आणि आखो टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती उभे आहेत, एकाच टप्प्यावरती गॅदर करतात आणि फेक ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र परतावा लागतंय फलंदाज सूरजला. धाव बादच्या रूपानं 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. तिसऱ्या धावेची काही गरज होती का असं देखील प्रश्न निर्माण होत आहे, परंतु अतिश भांडेने मात्र मिळवली पहिली सफलता. सांघिक यश आणि सांघिक यशानंतर आपण पाहिलं तर कदाचित इथून वळण लागेल का या धावसंख्येला हे देखील पाहणं योग्य ठरेल. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 या धावसंख्येवरती मिळणारं पहिलं सांघिक यश साई स्पोर्ट शहापूर संघाला. आणि मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इनॅट नंबर 3 ला. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. अतिशय भांडेचं चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. अख्तर शेख येत आहेत. विस्फोटक फलंदाज अख्तर शेख याच्याकडे देखील पाहिलं जातं आणि कदाचित मैदानामध्ये दाखल होत असताना एंटर होत आहे तिसऱ्या क्रमांकावरती, जिथे फलंदाज सूरज बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र हा खेळाडू मात्र मैदानावरती दाखल झालाय. हर्षवर्धन या खेळाडूला विनंती करा आपण कुठे असाल तर बॅट जमा करा अख्तर शेखची. आखो टप्प्याचा बॉल. यावेळेस भन्नाट वेग. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर वाईड बॉल. अगदी यावेळेस आपण पाहिलं तर राईट फॅक्टर आणि चेंडू थोडस बाउन्स झाला. अंपायर यावेळेस आपण पाहिलं तर इट इज वाईड बॉल आणि अतिरिक्त धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. एक मिनिट अतिश थांबायचं. रिव्ह्यू या बॉलवरती असेल की नाही आहे? नाही आहे. अगदी काही सेकंद तुमच्याकडे असतात आणि त्या सेकंदामध्ये तुम्हाला DRS घ्यायचा असतो. यावेळेस कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक एकाच टप्प्यावरती गॅदर करतात आणि एकच धाव इथे मिळते फलंदाज हेमंतला आणि स्ट्राईक रोटेट होते अख्तर शेख कडे. संघाचं धावफलक आपण पाहिलं ना, तिसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना 39 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा होत्या. अद्यापपर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज अतिश भांडेने, म्हणजे अत्यंत वाखाणण्याजोगी षटक राहिलंय.
चला बॅट आपण हर्षवर्धन प्लीज मैदानावरती द्यायची आहे. अतिश पांडे षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती अगदी तोलून मापून हे षटक आपल्याला पाहायला मिळते. कदाचित चांगली गोलंदाजी धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम करतात अतिश पांडे. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे आणि शेवटचे अंतिम काही चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सच होतील. अतिश पांडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अख्तर शेख साठी तयार. यावेळेस लाईन चांगली हा चेंडू डॉट आलाय अतिश पांडेचा. नक्कीच अत्यंत चांगलं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघांसाठी. हे मात्र पारितोषिक असेल. सलग लागोपाठचे 3 षटकार, सलग लागोपाठचे 3 चौकार आणि सलग लागोपाठचे 3 विकेट हॅट्रिक जरी ते संपादित केली कोणत्या गोलंदाजाने आणि फलंदाजाने तर 2000 रुपयाचं पारितोषिक आमचे सुजय म्हात्रे यांच्याकडून हे लावण्यात आलंय. दोन्ही संघांसाठी मात्र आकर्षक पारितोषिक आहे. कदाचित दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ सुजय म्हात्रे यांनी पेटवली आहे. धाबा संघात फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 41. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आणि हे तिसरं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय अतिश पांडेचं. 2 षटकामध्ये धाबा होत्या 34 आणि या षटकामध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा. 41 धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या अखेरीस. 4थं षटक कसं असेल साई स्पोर्ट शहापूर संघाचा. फलंदाजीसाठी आपण पाहतो हेमंत आणि दुसऱ्या बाजूला अख्तर शेख. 25 मिनिटांमध्ये सामना कव्हर करायचा. ऑफिशियल पंच कुणाल पेनकर आणि हेमंत शेट्टी. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर जेडी तयार. कदाचित जेडीला दुसरं षटक देण्यात आलंय ज्या जेडीने दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दर्शवलाय गोलंदाज जयदीप वरती. गोकुळगावचा खेळाडू यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि जेडीच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर जेडी वरती केलं आक्रमण. फलंदाज हेमंतच्या बॅटमधून येतोय षटकार. धावा मिळत आहेत 6. 47 धावा स्वागत केले. वेलकम टू क्राऊड. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हेमंत आक्रमक पवित्र त्याने घेतलाय. यावेळेस अजून एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते डी झोन मध्ये. कदाचित एक धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. फुलटॉस बॉल होता व्यवस्थित बॅट वरती आला नाही आणि बॅटची कडा चेंडूने घेतली आहे. स्वीपर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला एकच धाव मिळते. टीमची टोटल 48 धावा. हेमंतचा विचार केला तर 13 चेंडू 40 धावांवरती नाबाद खेळतोय. काय बॅटिंग करतोय हेमंत. मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकापासून केवळ 10 धावा दूर असेल परंतु त्याला 7 लाभते अख्तर शेखची. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस इथे लाईन चांगली आहे. चेंडू बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही. या 4थं षटक प्रगती पथावरती आहे आणि अगदी कमी उंचीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जयदीप. धाबा संख्या फलकावरती 48. 4थं षटक प्रगती पथावरती 3 बॉल मध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. अद्यापपर्यंत 3 चेंडू शेष असतील या षटकातील. यावेळेस इथे अख्तर शेखच्या बॅट मधून खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफला बीट करून आउट ऑफ द पार्क षटकार. चोपन्न धाबा धावफलकावरती आणि 54 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर हा संघ दोन्ही दिग्गज संघात आणि दोन्ही दिग्गज संघांमध्ये चालू असलेलं घमासान युद्ध आपण पाहतोय. कदाचित जर चांगली धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल आणि ती धावसंख्या उभी करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर संघाला आम्ही पाहिलंय आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स शहापूर हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये हाकार माजवेल. यावेळेस चेरीच्या विरोधात आक्रमण. अख्तर शेख मात्र थांबत नाहीये. अजून एक प्रहार आपण पाहतोय. चेंडू सीमा पार आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय अख्तर शेखच्या बॅटिंग साठी. चेंडू सीमा पार हा षटकार.
जर जेडीने या षटकामध्ये विकेट प्रस्थापित केली तर सुजय म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठचे 3 षटकार जरी आले तरी सुजय म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु आता कदाचित शेवटचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला. जेडीचं व्हेरिएशन करत असताना हा चेंडूवाला डॉट फलंदाज या ठिकाणी बाद झाले आणि अख्तर शेख मात्र स्वतःहून परतीच्या प्रवासाला लागलेत. 1000 रुपयाचं पारितोषिक असलेल्या विकेटसाठी सुजय म्हात्रे यांच्याकडून. धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 60 या धावसंख्येवरती अख्तर मात्र बाद होत आहेत. शेवटचं अंतिम षटक आता कदाचित अक्षरशः मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय साई स्पोर्ट शहापूर संघाला. प्रतिस्पर्धी संघाने 15.00च्या सरासरीने 6 धावा 4 षटकामध्ये नोंदवल्या गेल्यात अमर सर. आणि शेवटचं अंतिम षटक कशा प्रकारे असेल, कदाचित या षटकामध्ये धावांवरती रोख लावला जाईल का की इथून धावांमध्ये अजून मात्र भर टाकली जाईल. फलंदाज हेमंत आणि त्याच्या साथीने येत आहेत बॅट्समन मयूर. चला बॅटिंग आपण कदाचित शतक्षण थोडंसं विखुरलेल्या अवस्थेमध्ये करायचंय. जास्त वेळ तुम्ही घेताय साई स्पोर्ट शहापूर. आपण पाहिलं तर फलंदाज हेमंत अद्यापपर्यंत 40 धावांवरती नाबाद खेळतोय. जर अर्धशतक त्याचं कंप्लीट झालं तर सुजय म्हात्रे यांच्याकडून त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. जेडीला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे, ज्याने मात्र अख्तर शेखची विकेट संपादित केली आहे आणि मैदानावरती भरघोष पारितोषिकांची लयलूट तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी यावेळेस यंगस्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स संघाकडून आपण पाहिलं तर एक नवीन गोलंदाज आपण पाहतो, कमी वयाचा आणि आनंद शेठ अधिकारी यांच्याकडून एक पारितोषिक येते. यावेळेस गोलंदाज अमोलच्या विरोधात केलं आक्रमण. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर हेमंतची विकेट इथे कॅरी केली तर गोलंदाज अमोलला मात्र आनंद शेठ अधिकारी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर षटकारालाही 66 धावा फलकावरती आहेत. क्या नन्ना परिंदा यहाँ पे ऊंची उड़ान भर पाएगा इस मैच में आपल्याला पाहायचे. गोलंदाज अमोल शेवटचे अंतिम 5 बॉल आणि अंतिम 5 बॉलवरती कशा प्रकारे प्रहार केला जाईल. 46 धावा फलकावरती आहेत. जर फलंदाज हेमंतची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. का बॅटिंग करतोय अंतिम सामन्यामध्ये. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर संकेत दिनकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि जर अर्धशतक लगावलं तर संकेत दिनकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चांगली लयलूट सुजय म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. तब्बल जर या मॅच मध्ये अर्धशतक लगावलं तर मात्र इथे 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. हेमंतसाठी असेल. 46 धावांवरती नाबाद खेळतोय. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 66 आहेत. 66 2500 लोक मात्र प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ही मॅच आपण पाहतो एन्जॉय करत असताना प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या क्रीडांगणामध्ये देखील चांगले प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सुरुवातीला सांगितलंय जिथे प्रेक्षकांचा महापूर तिथे हे शहापूर. आणि यावेळेस या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये हेमंतने मात्र चांगली बॅटिंग केली आहे. काय फटकेबाजी करतोय. मैदानाचा असा एकही कोपरा नाहीये जिथे हेमंतचा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिला तर गोलंदाज अमोल तयार. 66 धावा फलकावरती आहेत. अवघ्या 4 धावांपासून दूर असेल हेमंत. धावा फलकावरती 66 आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हेमंत शेट्टी आणि कुणालची पेनकर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि कदाचित मॅच बॉल
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावा फलकावरती आहेत. चांगली धावसंख्या अंतिम सामन्यामध्ये उभारली आहे. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, जे क्रिकेटचे मायबाप आहेत. आणि दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय, जिथे जागा भेटेल तिथे या मॅचचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद ऑनलाईन घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. tenniscricket.in ची संपूर्ण टीम इथे मात्र मेहनत करते आणि त्या मेहनतीला यश येत असताना आपण पाहतो या पहिल्या रात्रीमध्ये शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती अमोल आपण पाहतोय. चला जास्त बेल तुम्ही घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. पूर्वार्ध आपण पाहतोय आणि या पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या उभारली जाईल का, चांगल्या धावसंख्येचं टार्गेट इथे सेट केलं जाईल का साई स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या अगेन्स्ट. अगदी आपण पाहिलं तर उत्तरार्धामध्ये अमरसर खूप खोलवरती फलंदाजी साई स्पोर्ट्स शहापूरची देखील आहे, म्हणजे वारवरती पलटवार देखील उत्तरार्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल शेवटचे बॉलिंग टाकवरती सचे अमोल राईट मोर द विकेटने स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत 4 धावांपासून मात्र दूर आहे अर्धशतकापासून. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सोपा झेल स्वीकारला गेलाय आणि फलंदाज हेमंतची खेळी संपन्न होतीये 46 या धावसंख्येवरती आणि 67 या धावसंख्येवरती लागणारा एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला हा तिसरा धक्का. फलंदाज हेमंत बॅक टू द डगआउट. अमोलच्या या विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आनंद शेठ अधिकारी यांच्याकडून आणि ते मात्र पारितोषिक आपण सामना संपल्यानंतर कलेक्ट करायचे. सन्माननीय कमलेशजी शेट्टी आणि आनंद शेठ अधिकारी या 2 मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. गोलंदाज अमोल सडी आणि महत्वाचे विकेट त्यांनी मात्र प्रस्थापित केली हेमंतची. कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार आला, परंतु ते मात्र त्याला आवडलं नाही आणि कदाचित इथे अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पडलं. गती थोडीशी कमी केली आणि मिड ऑफला मात्र झेल टिपला गेला. फलंदाज बाद हेमंत. अजित फरडे येतात नॉन स्ट्राईक इनला. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. यावेळेस लाईन चांगली आहे, समरण डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 22 रुपयानं मात्र मिळते धाव. एका धावेच्या मदतीने 67 धावा फलकावरती आहेत. टाळ्याने मात्र कौतुक केले जाते गोलंदाज अमोलचा. अगदी यंगस्टर गोलंदाज आहे. एका बाजूला यंग टॅलेंटेड आणि दुसऱ्या बाजूला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवाची शिदोरी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज मयूर. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस लाईन तपासली जाते आणि हेमंत शेट्टी सर आम्हाला सांगत असताना यासाठी बाय बॉल अंपायर सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळते. 68 धावा फलकावरती शेवटचे अंतिम काही चेंडू शिल्लक. tenniscricket.in च्या या लाईव्ह वाहिनीद्वारे मात्र लाईव्ह टेलिकास्ट भरपूर चांगला पाहायला मिळते. अगदी आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये क्वालिटी विथ क्लॅरिटी अगदी चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचं देखील विशेष आभार. शेवटची अंतिम मॅच आणि अंतिम सामन्याचा शेवटचा टर्न आमच्याकडे. आपण आभार व्यक्त करू आमचे साथी समालोचक अमरजी राऊत सर जे आम्हाला आज सकाळपासून जॉईंट आहेत. आभार व्यक्त करू आमचे ऑफिशियल स्कोरर ज्याने अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. वेद यांचा आभार व्यक्त करू आमचे ऑफिशियल पंच हेमंत शेट्टी, कुणालजी पेनकर, मुन्ना पठाण, त्यानंतर जी संपूर्ण जेपी पॅनल त्यांचा आभार व्यक्त केला जाईल. यावेळेस शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय काय गोलंदाजी होती. अमोलचं कौतुक करावं तितकं कमी. अक्षरशः पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्या षटकारानंतर मात्र प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्यामध्ये यश आलंय गोलंदाज अमोलला. शेवटचे अंतिम एक चेंडू शिल्लक असेल. 1 to go. धावसंख्या फलकावरती 70 धावा. या बॉलवरती जर अमोलने विकेट काढली तर नितीन अंदाडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाज अमोलसाठी. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर. शेवटचा अंतिम बॉल
शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायचं किती धावा येतील आणि प्रतिस्पर्धी संघ यावेळेस टार्गेट किती धावांचं ठेवेल. यावेळेस फटका प्रतिम होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ चालला लॉंग द कार्पेट. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सीमा पार. रन्स मिळतात 4. हा येतोय शेवटच्या बॉलवरती धर्मवीर चौकार. अमोलला विनंती करून आपण यायचे आणि जेडी आपण देखील यायचे. आपलं पारितोषिक आपण कलेक्ट करायचं आहे और बेल आइकॉन कारण आमच्याकडे कॅश प्राइज क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. लाजवाब खेळीचं प्रदर्शन पहिल्या डावामध्ये आपण एनपी स्पोर्ट शहापूर संघाच्या वतीनं पाहिलं आणि अंतिम सामना दिवसाचा कसा असावा, शेवट कसा असावा, लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी सन्माननीय अजू चंदे साहेब आणि सन्माननीय सुजयजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं 2500 रुपयांचं पारितोषिक या मॅच मध्ये जाहीर केलं जात आहे. शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सन्माननीय विजयजी भगत साहेब यांच्या कल्पक नेतृत्वाखाली यांच्या आयोजनातून साकार होत असणारी धर्मवीर चषक सन 2022 हे 28वे पर्व. या 28व्या पर्वामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये ओपन गटाच्या शहापूर ओपन गटाच्या या शहापूर मुरबाड ओपन गटाच्या शेवटच्या सामन्यामध्ये बक्षिसांची अक्षरशः खैरात केली जाते. लगातार 3 षटकारांसाठी नितीनजी अंदाडे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज या वेळेला जाहीर झालंय. पहिला डाव आपण पाहिला एनपी स्पोर्ट शहापूर या संघाच्या फलंदाजांनी गाजवला आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजेच हेमंत सोकांडे यांचं. किसनजी पांढरे यांच्याकडनं हेमंत सोकांडे यांच्यासाठी 1111 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला गुगलच्या माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून त्यांना दिलं गेलंय. किसन शेठ पांढरे साहेब यांच्याकडनं या आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला व्हीआयपी डाईसवर एक कणखर नेतृत्व सन्माननीय अनिलजी दानकर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील धर्मवीर चषकाच्या माध्यमातून मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. एक रंगतदार सामना, एक वेगळी झुंज पंच हेमंत शेट्टी यांचा येईल लेट्स प्लेचा इशारा. स्ट्राइकला असेल मिस्टर धोनी गणेश डिंगोरे, नॉन स्ट्राइकला टेनिस क्रिकेट विश्वातील बेताज बादशाह कैलास बांडे आणि बॉलिंग मार्कवर सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला तो या शहापूर तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा हुकमी एक्का हेमंत सोकांडे. Here we go with the first ball of the second inning. पहिला चेंडू सरळ बॅटनं स्ट्रेट हिट पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह रुपेश परडे चेंडूचा करतील पाठलाग आणि चेंडू होईल फील्ड. या 2 धावांनी साई स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाईल.
विजयासाठी 75 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी राखावी लागेल साई स्पोर्ट्स शहापूर संघाला जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर हेमंत सोकांडेचा मेस्टर धोनी प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. साई स्पोर्ट्स या संघाने जर हा सामना विजयी झाला तर आनंद शेठ अधिकारी साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि एनपी स्पोर्ट्स या संघाने सामना विजयी झाला तर ललितजी दळवी यांच्याकडनं 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. पर बाउंड्रीला 200 रुपये महेश भोईर. या षटकाला पुढचा चेंडू लाजवाब स्क्वेअर कट क्रिकेटचा क्लास. जबरदस्त चौकार. यापुढच्या येणाऱ्या प्रत्येक चौकारा करता महेशजी भोईर साहेब यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. हा चौकार त्यामध्ये काउंट केला जाणार नाही. यापुढे येणाऱ्या चौकारासाठी लाजवाब क्रिकेटची रंगतदारता पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स संघ विजयी झाला तर आनंद शेठ अधिकारी 5,000 रुपये आणि एनपी स्पोर्ट्स विजयी झाला तर ललित दळवी यांच्याकडनं 2,000 रुपये. 3 लगातार चौकार, 3 लगातार षटकार, 3 विकेट. अजू चंदे आणि सुजय म्हात्रे यांच्याकडनं 2,500 रुपयांचं कॅश प्राइज. हेमंत सोकांडे कमबॅक करतायत. फलंदाजाच्या विचारलेल्या प्रश्नाला मात्र सडेतोड उत्तर दिलं जात आहे. काय मॅच आहे मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना विनंती आहे, क्रिकेटचा अविस्मरणीय आनंद लुटतात, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ही प्रेरणा भेटली पाहिजे. विजय कोणाचाही हो पण क्रिकेटचा जय मात्र निश्चित. या षटकाला पुढचा चेंडू लो फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटकेट असेल, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल, स्ट्राइक होईल चेंज आणि मात्र स्ट्राइकला असेल शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह मिस्टर कैलास बांडे आणि बॉलिंग मार्कवर असेल शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा हुकमेक्का हेमंत सोकांडे. लाजवाब मॅच मैदानाच्या आत. चेंडू झालेत 5, धावसंख्या झाली 7. विजयासाठी अजूनही 25 चेंडू आणि 68 धावांची गरज असेल साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. समोर आहे डावखऱ्या हाताचा कैलास बांडे. कैलास आणि हेमंत हे बॅटल कसं असेल यावेळेला. स्लो 1 बॉलला जवाब चेंडू आउटस्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. यापेक्षा कमालीची गोलंदाजी काय असेल, समर्पण व्यक्त केलंय या संपूर्ण मॅच मध्ये हेमंत सोकांडे यांनी. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज महेशजी भोईर साहेब यांच्याकडनं आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज महेशजी भोईर साहेब यांच्याकडनं. पहिलं षटक समाप्त झाले. 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये पहिल्या षटकात हुकूमत गाजवली आहे एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या हेमंत सोकांडे यांनी. केवळ खर्च केल्या 7 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि आवश्यक असतील त्या मात्र 68 धावा. षटकामागे जवळपास 17 धावांची सरासरी राखावी लागेल जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी अजू चंदे साहेब आणि सन्माननीय सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2,500 रुपयांचं पारितोषिक. साई स्पोर्ट्स संघ विजेता झाला तर आनंद शेठ अधिकारी यांच्याकडनं ₹5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि एनपी स्पोर्ट्स विजयी झाला तर ललित दळवी यांच्याकडनं 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. 24 चेंडू 68 धावा. यावेळेला क्रिकेट रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर नन्नू, स्ट्राइकला असेल मिस्टर धोनी गणेश डिंगोरे. 24 चेंडू आणि 68 धावा. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर, स्ट्राइकला धोनी. पहिला चेंडू फुलटॉस बॉल, त्याला बिरकवून दिले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. रुपेश परडे शेवटपर्यंत प्रयत्न करतायत. काय लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. 100% समर्पण देण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण. याला म्हणतात दर्जा, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात 100% संघासाठी योगदान देणं, याला म्हणतात मैदानाच्या आत क्रिकेटसाठी समर्पिततेची भावना निर्माण करणं, याला म्हणतात शेवटपर्यंत जिद्द चिकाटी मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा शर्तीचे प्रयत्न, याला म्हणतात ताकद, याला म्हणतात जिद्द. मनाच्या आतमधल्या अंतःकरणानं आत्मविश्वासाला दिलेली साथ. लाजवाब क्षेत्ररक्षण. धावफलकावर धावा मात्र 3 जोडल्या गेल्यात. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये एंटर होईल. 1-0-10 एकावर 0 10 धावा. नल्लूच्या पहिल्या चेंडूवर मात्र
या वेळेला नन्नूच्या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. समोर कोण आहे? क्रिकेटच्या प्रदीर्घ वर्षांचा अनुभव असलेला हा खेळाडू. या षटकातला पुढचा चेंडू कैलास बांडे बेरकावून ऑन साइडला. क्षेत्ररक्षक रुपेश परडे तिथे मात्र तैनात चित्त्याच्या वेगानं चेंडू पर्यंत झेपावतील आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या निर्धारित या षटकांमध्ये समोर उभ्या असलेल्या दिग्गज फलंदाजांच्या बॅटचं तोंड अक्षरशः बंद करण्याचं काम या वेळेला एनपी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी केलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर 1-1-11 एकावर 1 11 धावा. अजूनही 75 धावांचं लक्ष गाठायचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू दोन्ही स्ट्राईकला. नन्नूला जवाब बॉलिंग इनसाइड एज लागली होती परंतु यष्टरक्षकाकडनं होते चुकी. या वेळेला या चुकीचा पश्चाताप करायची जर वेळ आली ना मित्रा तर ही चूक नाही, स्वतःच्या संघासाठी मात्र गुन्हा असणार आहे. एक धाव धावफलकावर लगावली गेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 1-12 एकावर 2 12 धावा. संघर्षाचा चिंगारीनं आता मात्र ज्वालामुखीचं रूप घेण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची धाव घेतल्या. स्ट्राईकला असेल कैलास बांडे, बॉलिंग मार्कवर रुपेश म्हणजे नन्नू. 2-3 चेंडू झालेत, 5 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग होते. साई स्पोर्ट्सच्या या डावामध्ये पहिल्या 9 चेंडूंवर केवळ 1 चौकार येताना पाहायला मिळाला आहे. पंच कुणालजी पेनकर यांचा येईल पुन्हा लेग प्लेचा इशारा. या वेळेस कैलास बांडे चेंडूचा केलाय लिंबू. चेंडू निघून गेलाय सीमा पार. हा मॅसिव्ह बिग ह्यूज 6 षटकार. आणि आता मात्र या संघर्षाचा संयम कुठेतरी तुटताना पाहायला मिळतोय. जास्त काळ तुम्ही कैलास बांडेला मैदानाच्या आत शांत ठेवू शकणार नाहीयेत. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1-8-18 एकावर 8 18 धावा. आणि अजूनही या मॅन्डेटरी पॉवर प्ले मधल्या दुसऱ्या षटकातली 2 चेंडूंचा खेळ समाप्त होणं बाकी असेल. समोर असेल कैलास बांडे. नन्नूच्या मनावर निश्चितप्रमाणे दर्पण असेल. या षटकातला हा पुढचा चेंडू कैलास बांडेच्या विरुद्ध व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात 1 धाव. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 19-19 एकावर 9-19 धावा. पुन्हा एक वार कैलास बांडेच्या विरुद्ध नन्नू. दबाव जाणवतोय, तणाव जाणवतोय, प्रेशर पाहायला मिळतोय. रात्रीच्या वेळेला थंडीनं या वेळेला गारठण्याला खऱ्या अर्थानं सुरुवात केली असेल. वातावरणामध्ये शीतलता पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 20 चेंडू आणि 56 धावांची गरज साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. या वेळेला प्रहार केला, फटका चुकला चेंडूच्या खाली. मयुद्दीन कर आणि जेल सुटले. ही कॅच सुटली की मॅच येणारी वेळ सांगेल. या प्रकारच्या चुका तुम्ही करू शकणार नाहीत. झेल सोपा की कठीण यावर मैदानाच्या बाहेर गेल्यावर चर्चा होऊ शकते पण या प्रकारच्या दबावात्मक स्थितीमध्ये झेल आहे आणि तो पकडणं हे माझं कर्तव्य आहे एवढंच सांगता येईल. या प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील. 2 धावा धावफलकावर. संघाची धावसंख्या 2-1-21 2वर 1 21 धावा. साई स्पोर्ट्स विजयी झाला तर आनंद शेटाधिकारी यांच्याकडनं 5000 रुपये. एनपी स्पोर्ट्स विजयी झाला तर ललित दळवी यांच्याकडनं 2000 रुपये. आणि लगातार 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट. यासाठी मात्र सुजय शेट मात्र आणि अजयजी चंदे यांच्याकडनं 2500 रुपयांचं पारितोषिक. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय काय हे बघण्यासाठी यावेळेला रिव्ह्यू घेतला जाईल. ओके, अंपायर साइडनं निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत चला बाकीचे कोणी तिथे थांबणार नाहीत. तिसरे पंच आणि सामनाधिकारी यांमध्ये तो निर्णय असेल. जर हा रिव्ह्यू या वेळेला एनपी स्पोर्ट्सच्या बाजूने सक्सेस राहिला तर कैलास बांडे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. वेगळा दबाव, वेगळा तणाव, काय मॅच चालू आहे मित्रांनो मैदानाच्या आत. जणू काही धर्मवीर चषकाची ही आजची फायनल मॅच आहे. एकीकडे दिग्गज संघ साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरोधात तितकाच संघर्षाचा कडवा प्रतिकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र
NP स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं लाजवाब क्रिकेट सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या धर्मवीर चषकाची हीच तर खरी खासियत आहे, हीच तर खरी गुणवत्ता आहे, हाच तर खरा दर्जा आहे. आणि या वेळेला नॉट आउट, इट्स डिक्लेअर. अंपायर साइडने रिव्ह्यू आहे, इट्स ओके. एक धाव साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या धाव खात्यामध्ये. संघाची धाव संख्या धाव फलकावर झाली आहे 22. दोन षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची धाव संख्या धाव फलकावर आहे 22 आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 18 चेंडू आणि 55 धावा, 53 धावा, माफ करा, 18 चेंडू आणि 53 धावा, 75 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 53 धावा, जवळपास 17.33च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील जर या मॅच मध्ये आपलं आव्हान कायम ठेवून विजय संपादित करायचा असेल. तो मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघाला लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, लगातार 3 षटकार यांसाठी अजयजी चंदे आणि सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल त्या खेळाडूला जो लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेट प्राप्त करेल. त्याचबरोबर साई स्पोर्ट्स संघ विजयी झाला तर आनंद शेठ अधिकारी यांच्याकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज आणि NP स्पोर्ट्स विजयी झाला तर ललित शेठ दळवी यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याचबरोबर जर चौकार आला तर त्या चौकाराला महेश शेठ भोईर यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. मैदानाच्या आत चालू आहे गिद्द घमासान. बॉलिंग मार्कवर हेमंत शोकांडे, स्ट्राईकला आहे कैलास बांडे. फर्स्ट बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न होता, लाईन बरकटली आहे, दिशा चुकली आहे आणि अतिरिक्त स्वरूपात साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या धाव खात्यात मात्र 1 भर पडली आहे. एका धावेनं संघाची धाव संख्या धाव फलकावर 2-3-23, 2 3, 23 धावा. समीकरण बदललं जाईल. 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला फुल टॉस बॉल बिरकावून दिलाय. मयूर दिनकर करतोय प्रयत्न आणि इट्स 6 स्वतः VIP षटकार आहे. या 6 धावा असतील आणि कैलास बांडे मात्र आता हेमंत सोकांडेवर आक्रमण चढवतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 29-29, 2 9, 29 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 17 चेंडू आणि 48 धावांची गरज, 46 धावांची गरज. यावेळेला पुन्हा स्टेप आउट केलं गेलं आहे. मयूर दिनकर दबाव, प्रेशर, तणाव आणि याच तणावातून होतीये चुकी. त्या चुकीचा फायदा साई स्पोर्ट्स संघाच्या धाव खात्यात मात्र 4 धावा होतील ऍड. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर कॅचवर येणं गरजेचं होतं. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावर 33 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 16 चेंडू आणि 42 धावांची गरज. 16 चेंडू आणि 42 धावा. चेंडू आणि 42 धावा. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आत कैलास बांडे संघाचा तारणहार बनला जातोय. गेम चेंजरची भूमिका पार पाडली जाते. हेमंत सोकांडे काय रणनीती आखेल. स्लो वन वाईडवर करण्याचा प्रयत्न होता, लिव्ह केलं गेलं होतं वाईट साठी परंतु कमबॅक झालंय. बॅट्समनच्या शरीर यष्टीपासून दूरचा चेंडू ठेवा आणि त्याच्या आक्रमणापासून वाचण्याचा प्रयत्न करा. त्या प्रयत्नामध्ये कमालीचं यश यावेळेला संपादन झालंय ते हेमंत सोकांडेला. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला कैलास बांडे. यावेळेला पुन्हा सेम चेंडू बॅटचं चुंबन घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेलाय नांदायला आणि कैलास बांडेला मात्र प्रवास करावा लागेल माघारी परतायचा. लाजवाब गोलंदाजी. यावेळेला मोठा झटका, मोठी विकेट, गोल्डन विकेटचा मानकरी ठरलाय तो मात्र हेमंत सोकांडे. ज्यासाठी चेंडू हाती घेतला होता कैलास बांडे नावाचं वादळ मैदानाच्या आत थैमान घालत असताना त्याला लवकरात लवकर शमवणं हेच एक लक्ष डोळ्यासमोर होतं आणि कैलास बांडेला मात्र माघारी परतावं लागलंय. चेंडू गणिक मॅचची रंगतदारता वाढते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली जाते. परमोच्च शिखर गाठतंय तो मात्र रोमहर्षकतेचं क्रिकेटचा मनमुराद मनसोक्त आनंद आणि त्याचा देखावा आपल्याला साक्षात या गबी खाडे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर पाहायला मिळतोय. चेंडू झाले ते 4.
2 मिनिटं जरा मॅच थांबवायची आहे. हे म्हणजे ती जी बाउंड्री लाईनला टच जी पब्लिक आहे ना, प्रेक्षक आहेत, हात जोडून विनंती आहे थोडंसं मागे जा, थोडंसं मागे जा. कारण की लाईन टच जर एखादा झेल असेल तर मग मात्र त्यावेळेला फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरला अडथळा निर्माण होतो. आणखी थोडंसं मागे जा, त्या लाईनला टच राहू नका प्लीज. चार चेंडू आतापर्यंत या षटकातले कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावर 33 आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज. यावेळेला श्रावण डोंगरे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, एज लागली आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करेल. एका धावेनं साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या 3/4 3 4 34 धावा. आणि आता मात्र विजयासाठी 13 चेंडू आणि आवश्यक असतील त्या मात्र 41 धावा. 13 चेंडू आणि 41 धावा. हा चेंडू महत्वाचा. स्ट्राईकला असेल धोनी गणेश डिंगोरे. या चेंडूवर काय होतं यावर मात्र सामन्याचं बरेचसं यश अपयश अवलंबून असेल. या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला गेला. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू झालाय. फील्ड वेगवान थ्रो केला गेलाय. माघारी परतण्याच्या नादामध्ये मात्र एक मोठा झटका साई स्पोर्ट्स संघाला बसलाय, कारण धोनीला म्हणजे गणेश डिंगोरेला परतावं लागेल माघारी. विकेट ही प्राप्त झाली. चेंडू ही निर्धाव झालाय, डॉट झालाय आणि मॅच मध्ये रंगतदारता देखील आणखी वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. कारण 34 या धावसंख्येवर स्थिरावलेला धावफलक साई स्पोर्ट्स शहापूर या संघाचं. उरलेल्या 12 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज असेल साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला विजयी होण्यासाठी. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी अजयजी चंदे आणि सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3500 रुपयांचं पारितोषिक यावेळेला जाहीर होत आहे. साई स्पोर्ट्सनं जर सामना विजयी झाला तर आनंद शेठ अधिकारी यांच्याकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज. एनपी स्पोर्ट्स जर विजयी झाला तर ललित शेठ दळवी यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि यावेळेला या बक्षिसांची खैरात देखील आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आत आजचा दिवस खऱ्या अर्थानं मॅडीदादा सार्थकी झालाय. सकाळपासूनची मेहनत, सकाळपासूनच्या प्रत्येकाच्या मनावरचा जो काही थकवा होता, जो काही क्षीण होता, त्याचाच वातावरणाचा एक परिपाक आपल्याला यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. काय क्रिकेट आहे म्हणतात ना मित्रांनो. एखादं ध्येय पाहावं, एखादं स्वप्न पाहावं आणि त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करत असताना वाटेमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा विचार न करता माझ्या मंजिलपर्यंत, माझ्या ध्येयापर्यंत मी कसा पोहोचेल या दृष्टीनं प्रत्येक वेळेला समर्पित भावना. मयूर दिनकर बॉलिंग मार्कवर. श्रावण मात्र बिग 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 मॅसिव्ह स्मॅश, ह्यूज सिक्सर. मयूर दिनकरचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हे मात्र ठणकावून सांगितलंय श्रावण डोंगरे यानं. पहिला चेंडू फेस करायचा होता, त्यावर झालाय घणाघाती आघात, घणाघाती प्रहार आणि स्वागत झालंय कारण चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 40. समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता 35 धावांची गरज. 11 चेंडू आणि 35 धावा. मयूर दिनकरच्या मनावर आता आपल्याला दडपण पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा. वातावरणामध्ये शीतलतेचा गंध पसरला असेल, पण चंद्राच्या येण्यानंतर देखील गवी खाडिद्यालयाच्या या पटांगणावर जणू काही सूर्यानं आग ओकावी आणि उष्णतेचे चटके लागावेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो, यावेळेला आपल्याकडे बॉल भिरकावून दिलाय. चेंडूचा जाळा लिंबू. श्रावण डोंगरे नावाचं वादळ मैदानाच्या आत घालतंय थैमान. युद्ध चालू आहे घमासान. चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांचा हा असेल षटकार. लगातार 2 षटकार, 2 इन अ रो. लगातार 3 षटकार जर खेचले तर सुजयजी भगत आणि अजयजी सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनंच ₹4000 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. ते मात्र श्रावण डोंगरे यांना 4000 रुपयांचं कॅश प्राइज जर या चेंडूवर षटकार आला तर सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं. संघाची धावसंख्या धावफलकावर 46 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. श्रावण डोंगरे चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाही आणि सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं 4000 रुपयांचं कॅश प्राइज. श्रावण उन्हाळ्याचा वर्षाव व्हावा
आणि त्या उन्हाळ्याच्या उष्मघातात मॅडी जाता श्रावण कोसळावा. यावेळेला संघाची धावसंख्या झाली 52 धावा. विजयासाठी 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. 9 चेंडू आणि 23 धावा. सामना सुरू ठेवायचा. एनपी स्पोर्ट्स टीम मीटिंग नकोय. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. लगातार 3 षटकार मारले, त्यामुळं सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं 4000 रुपयांचं कॅश प्राइज लागू झाले श्रावण डोंगरे याला. 9 चेंडू आणि 23 धावा. असं म्हणतात ना की उन्हाचे चटके लागावेत आणि आभाळातून श्रावणधारांनी कोसळावं, त्यानंतर जो मनाला गारवा प्राप्त होतो ना तो खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा असतो. आणि यावेळेला अडचणीत सापडलेल्या संघासाठी तारणहर्त्याची भूमिका खऱ्या अर्थानं प्रदान करावी लागते. ती मात्र श्रावण डोंगरे यांनी. एनपी स्पोर्ट्स सूरज विषय मॅच सुरू करायची आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. लाजवाब क्रिकेट. 9 चेंडू आणि 23 धावा. या षटकातला पुढचा चेंडू श्रावण डोंगरे यासाठी. या वेळेला मात्र दबाव दबाव दबाव. लाईन चेक करावी लागेल. लाईन चेक झाली. वाईटच्या रूपात ही एक धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावर 53 धावा. समीकरण बदललं जाईल. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. या वेळेला मयूर दिनकरच्या चेंडूला मैदानाच्या आत ठेवायचंच नाहीये, अशा प्रकारचा रोखटोक स्वभाव श्रावण डोंगरेच्या बॅटमधनं. यावेळेला हा षटकार येत नाहीयेत, या 6-7 धावा येत नाहीयेत, तर आगीच्या ज्वाळा जणू काही बॅटमधनं बाहेर पडतायत आणि त्या ज्वाळांच्या चटक्यामधनं होरपळून निघालाय एनपी स्पोर्टचा संघ. तब्बल 3000 पेक्षा अधिक प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ही धर्मवीर चषकाची खासियत आहे. हा दर्जा टिकवला गेली 28 वर्ष सन्माननीय विजय शेठ भगत साहेब यांच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या या स्पर्धेतनं. संघाची धावसंख्या 59. समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 16 धावांची गरज. आणखी एक षटकार जर श्रावणच्या बॅटमधून आला तर आनंद शेठ अधिकारी यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज. ट्रॅकर बॉल चेंडूला दाखवला आसमान. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मास्टर, ट्रेमेंडियस शॉट, अमेजिंग इनिंग, इट्स मॅग्निफिसेंट 6. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग. लाजवाब गोलंदाजी. 4 चेंडू लगातार 5 चेंडू आणि लगातार 5 षटकार. लगातार 6वा षटकार येईल का? कारण विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील त्या 7 चेंडू आणि 10 धावा. श्रावण डोंगरे जल्लाद समजला जाईल गोलंदाजांसाठी. गोलंदाजांचा कर्दनकाळ, षटकारांचा मात्र होतोय वर्षाव. समोर मयूर दिनकर आणि स्ट्राईकला श्रावण डोंगरे. आणि यावेळेला वर्ल्ड रेकॉर्ड 6 आउट ऑफ 6. लगातार 6 चेंडू आणि 6 षटकार. काय मॅच आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या श्रावण डोंगरेसाठी. एकदा जोरदार टाळ्या. हात उंचावून या टाळ्या झाल्या पाहिजेत. संघाच्या अडचणीच्या काळात श्रावण डोंगरेनं बरसावं आणि या महापुरानं समोर असलेल्या प्रतिस्पर्ध्यांना बेचिराग करावं असं मात्र वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू लगातार 6 षटकार. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला आपण निश्चितपणानं या 6 चेंडू आणि 6 षटकार श्रावण डोंगरेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 71 धावा आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. आनंद शेठ अधिकारी यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज श्रावण डोंगरेला लागू झालंय. लाजवाब. आणि त्याचबरोबर सुजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं 4000 रुपयांचं देखील कॅश प्राइज. 6 चेंडू लगातार 6 षटकारांची इनिंग खेळली गेली आहे. सहा चेंडू आणि 6 षटकार.
चला आतिश मागे, तिकडे तिकडे टीम मॅनेजमेंट सांभाळतील, ऑर्गनायझर सांभाळतील. या चला मागे आतिश. चला आपण सेन्सिबल क्रिकेटर आहात, त्यामुळे मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर काय चाललंय याकडे लक्ष देऊ नका कृपया. अमित चला या बाहेर या. सहा चेंडू आणि 4 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये आपण षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि लगातार 6 षटकार श्रावण डोंगरेच्या माध्यमातून आपण बघितले. बॉलिंग मार्कर रुपेश फरडे, मॅन फ्रॉम चेरवली. यावेळेला NP स्पोर्ट्स या संघाकडनं श्रावण डोंगरेला जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 37 धावांची वैयक्तिक खेळी, त्यामध्ये लगातार 6 षटकारांचा समावेश. लाजवाब इनिंग. स्ट्राईकला असेल आतिश भांडे, बॉलिंग मार्कर रुपेश फरडे. 6 चेंडू आणि 4 धावा. हा असेल पहिला चेंडू. यावेळेला स्लो 1 चेंडू टाकला गेलाय. प्रयत्न केला जाईल का? खराब थ्रो आणि श्रावण मात्र वेगळ्याच मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हेमंत सोकांडे यांची 46 धावांची जी संघर्षमय खेळी आहे त्या खेळीचा अंत होतोय की काय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. लाजवाब क्रिकेट. कौतुक करावं लागेल श्रावण डोंगरे नावाच्या या फलंदाजाचं. या षटकातला पुढचा चेंडू पाहूया. श्रावण आहे स्ट्राईकला. 7व्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आहे हवेत आणि 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 हा असेल विजयी नाही. डिक्लेअर झोन मध्ये या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 74, 74, 7 वर 4, 74 धावा. स्कोर इज लेवल नाव. विजयासाठी एका धावेची गरज असेल उरलेल्या 4 चेंडूंवर. लाजवाब क्रिकेट. काय क्रिकेट मैदानाच्या आत. आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते नाव असेल ते म्हणजेच श्रावण डोंगरे यांचं. लाजवाब. 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगातार खेचण्याचा विक्रम या स्पर्धेमधनं करून दाखवलाय तो श्रावण यानं. 4 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्राईकला श्रावण. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. अप्रतिम विजय मात्र साकार केलाय आणि आतिश भांडे यांचा जल्लोष बघा. लाजवाब क्रिकेट. अप्रतिम खेळ. आणि श्रावण डोंगरे याला मात्र विनंती आहे की आपण लगेचच यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा